नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग 35। अदिती, नताशा आणि अजिंक्य हसतच बाहेर आले. नताशा, यू आर अ ग्रेट. आंटीला काय भारी पटवले हा, मानना पडेगा. अजिंक्य म्हणाला. हो मग, आहेच मी हुशार. तुमच्या लोकांना माझी कदर नाही. नताशा म्हणाली. हो, तू किती हुशार आहे ते आता रिझल्ट आल्यावर कळेल. अजिंक्य म्हणाला. पाहिलं अदू, याला समजावून सांग, नाहीतर मी एक दिवस याचा जीव घेईल. नताशा चिडून म्हणाली. वाट कोणाची पाहते? मी तुझ्यासाठी हसत मरायला तयार आहे. अजिंक्य हसत म्हणाला. सो स्वीट अजिंक्य. ही अदुडी नसती ना तर मी तुला सोडलंच नसतं. नताशा म्हणाली. तुमचं झालं असेल तर निघूयात का आपण? अदिती विषय बदलत म्हणाली. मी काय बोलतो, आताशी फक्त 3 वाजले आहेत. तुम्ही दोघी घरी जावा. आपण मूव्हीसाठी संध्याकाळी जाऊयात. नताशा, तुमचे झालं की मला कॉल कर, मी येतो. अजिंक्य म्हणाला. गुड आयडिया. चल अदुडी, आपण मस्त वामकुष्की घेऊ. असेही आंटीच्या हातचं जेवण करून मला गुंगी आली आहे. नताशा म्हणाली. तसे तिघे निघाले. विक्रम, विक्रम. मिस्टर राठोड घरात आल्या आल्या विक्रमच्या नावाने ओरडू लागले. त्यांच्यासोबत आशुतोष होता. मिस्टर राठोड यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. आजपर्यंत विक्रमवर ते इतके कधीही चिडले नव्हते. असेही कितीतरी गैरकारभार विक्रमने आत्तापर्यंत केले होते, परंतु मिस्टर राठोड यांना कधीही त्याची भनक लागली नाही. त्यामुळे विक्रम नेहमी निश्चित राहत होता. पण आता मिस्टर राठोड त्याच्यावर लक्ष ठेवत होते हे त्यालाही माहीत होतं, परंतु त्याने विरोध केला नाही. आपल्या वडिलांचं आपल्यावर प्रेम आहे आणि ते हे काळजीपोटी करत आहे हे त्याला माहीत होतं. मिस्टर राठोड यांचं रौद्ररूप पाहून मा घाबरल्या व मिस्टर राठोड यांच्या जवळ आल्या. विक्रमही आपल्या रूममधून बाहेर आला. अहो, काय झालं इतकं चिडायला? तुम्ही आधी शांत व्हा. दामिनी म्हणाले. तुम्ही मध्ये एक शब्दही बोलायचा नाही दामिनी. आम्हीच यांना जास्त सूट दिली आहे, म्हणून आज आम्हाला हे दिवस पाहायला मिळत आहेत. मिस्टर राठोड विक्रमकडे पाहत म्हणाले. माना आता भीती वाटत होती. त्यांना विक्रमची काळजी वाटत होती. डॅड प्लीज, आपण आज जाऊन बोलूयात. मा टेन्शनमध्ये येतील. विक्रमला माची अवस्था समजली. तसा तो मिस्टर राठोडला म्हणाला. तसे ते आत निघून गेले. त्यांच्यासोबत आशुतोषही गेला. डोंट वरी मा, आम्ही सर्व ठीक करतो. तुम्ही किती काळजी करता? विक्रमने मांना जवळ घेतलं. याआधी मी ह्यांना कधीच इतकं चिडलेलं पाहिलं नाही. विक्रम, काय झालं? आमच्यापासून लपवू नका, मा म्हणाल्या. आधी तुम्ही शांत व्हा. डॅडचा राग लवकर शांत होईल. ते जास्त वेळ आमच्यावर रागू शकत नाही, विक्रम म्हणाला. तितक्यात शालिनी तिथे आली. माची काळजी घे, विक्रमने शालिनीला सांगितलं व मिस्टर राठोड यांच्या रूमच्या दिशेने निघाला. मिस्टर राठोड त्यांच्या रूममध्ये एरझऱ्या घालत होते. आशुतोष त्यांच्या बाजूला उभा होता. विक्रम आत आला व त्यांच्यासमोर उभा राहिला. समजता काय तुम्ही स्वतःला? एका क्षुल्लक कारणासाठी तुम्ही एखाद्याचा जीव घेतला. तुम्हाला किती वेळा सांगितलं, रागावर संयम ठेवा, नाहीतर एक दिवस हा राग तुमचा घात करेल. मिस्टर राठोड रागात म्हणाले.
तुम्हाला माहीत नाही डॅड काय झालं आहे. त्याने अदितीचा अपमान केला, विक्रम म्हणाला. यासाठी तुम्ही त्यांचा जीव घेतला? तुम्हाला बदला घ्यायचा होता तर दुसरेही पर्याय होते, परंतु नाही, तुम्ही नेहमी तुमच्या मनाचं करता, मिस्टर राठोड म्हणाले. तो जेव्हा कधी अदितीच्या समोर आला असता तिला किती त्रास झाला असता याचा विचार करा डॅड. म्हणून मी हा पर्याय निवडला आणि राठोडचा कोणीही केलेला अपमान मी सहन करणार नाही. त्याला हीच शिक्षा भोगावी लागणार, विक्रम म्हणाला व जाण्यासाठी वळला. तुम्ही हे विसरत आहात विक्रम. अदिती या राठोड नाही, मिस्टर राठोड बोलले. तसा विक्रम थांबला. ज्या दिवशी मी तिला पहिल्यांदा पाहिलं त्याच दिवशी ती मिसेस अदिती विक्रमादित्य राठोड झाली होती. स्वतः महादेव यांनी ठरवलं तरीही या जन्मीच काय, पुढच्या 7 जन्मातही यात बदल होणार नाही, विक्रम म्हणाला व निघून गेला. मिस्टर राठोड तसेच खुर्चीवर बसले. आशुतोषलाही आश्चर्य वाटत होतं. विक्रम एका मुलीसाठी इतका सिरियस होऊ शकतो याचं त्याला नवल वाटत होतं, कारण याआधीही त्याच्या आयुष्यात मुली आल्या होत्या, परंतु असा जुनून तो पहिल्यांदा विक्रमच्या डोळ्यात पाहत होता. कधी शांत होणार यांचा राग? विक्रम यांची आम्हाला खूप काळजी वाटते, मिस्टर राठोड म्हणाले. तुम्ही जास्त विचार करू नका डॅड. आता भाईचा राग फक्त भाभीसा ठीक करू शकतात. तुम्ही लवकरात लवकर भाभीसाला घरी घेऊन या, आशुतोष म्हणाला. मिस्टर राठोड यांनाही त्यांचं बोलणं पटलं होतं. अदिती आणि नताशाने दुपारची झोप घेतली होती व हॉलमध्ये चहा पीत बसल्या होत्या. तितक्यात अजिंक्यचा कॉल आला. आम्ही अजून तयार झालो नाही, अदिती म्हणाली. ऐक ना अदू, सरांनी मला खूप महत्त्वाचं काम सांगितलं आहे. रात्री ऑफिसमध्ये थांबावं लागेल. मला यायला जमणार नाही, अजिंक्य म्हणाला. इट्स ओके, काम महत्त्वाचं आहे. आपण पुन्हा केव्हा तरी प्लॅन करू, अदिती म्हणाली. तितक्यात नताशा मध्येच बोलली. कोण आहे कॉलवर? नताशाने विचारलं. अजिंक्यचा कॉल आहे, त्याला यायला जमणार नाही, अदिती म्हणाली. तसा नताशाने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. तू भेट मला, पाहतेस तुझ्याकडे. कसं कसं मी आंटीला कन्व्हिन्स केलं. तुला माहीत आहे प्रोफेसर सारखे सारखे असे अदूला पाठवणार नाही, तरी तू असं करतोस. तुला माहीत आहे ना आपलं ठरलंय. तुला ना बघ मी काय करते. यू. नताशा काही बोलणार, अजिंक्यने तिला गप्प केलं. सॉरी ना नताशा, प्लीज यार, महत्त्वाचं काम नसतं तर मी आलो असतो ना. तुला माहीत आहे अदू माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. प्लीज ना, मला समजून घे. अजिंक्य काकुळतीला येऊन बोलत होता. तुला बोलण्यात काही अर्थ नाही, घे फोन. तिने अदितीकडे मोबाईल दिला व बेडरूममध्ये गेली. मी समजावते तिला, तू कामावर लक्ष दे, अदिती म्हणाली. तुला खरंच राग आला नाही ना, अजिंक्यने विचारलं. मला कधीच तुझा राग येणार नाही. ठेवते मी. नताशाचा मूड आधी ठीक करावा लागेल. बाय, अदिती म्हणाली व कॉल कट केला आणि नताशाच्या जवळ गेले. का मूड खराब करते? आपण दोघी घरी एन्जॉय करू, अदिती म्हणाले. काय करणार? दिवसभर झोपा काढत होतो आपण. आता तर झोप पण येणार नाही. किती बोर होईल माहीत आहे, नताशा चेहरा पाडून म्हणाली. तितक्यात तिचा कॉल आला. हॅलो, नताशा म्हणाली. हाय नताशा, कशी आहेस? विनय म्हणाला. कशी असणार? रोज असते तशी आहे. लवकर बोल, कॉल का केला?
आधीच माझा मूड खराब आहे, नताशा म्हणाली. ऐक ना नताशा, माझी आज बिझनेस पार्टी आहे. तुला माहीत आहे ना, माझ्या बॅचचा ग्रुप, तो तुलाही ओळखतो. त्यांनाही तुझ्याबद्दल सांगितलं आहे. त्यांना तुला भेटायचं आहे. आज रात्री येणार तू पार्टीला? विनयने विचारलं. माझा मूड नाही, नताशा म्हणाली. प्लीज ना यार, किती दिवस झालं आपण भेटलोही नाही. प्लीज माझ्यासाठी, विनय म्हणाला. ठीक आहे, येते मी, नताशा म्हणाली. थँक्यू यार, मी तुला ॲड्रेस सेंड करतो. मी वाट पाहत आहे. बाय, विनय म्हणाला व कॉल कट केला. आपण पार्टीला जाणार आहोत. चल, तयार हो, नताशा म्हणाली. मी नाही येणार. असेही मी तिथे कोणाला ओळखत नाही, अदिती म्हणाली. अगं, विनय शुक्ला आहे ना, त्याने इन्व्हाइट केलं आहे. त्याला तर तू ओळखते ना. असेही घरी बसून बोर होण्यापेक्षा पार्टी एन्जॉय करू, नताशा म्हणाली. मी आली असती, पण तिकडे विक्रम सर असतील. मला नाही बोलायचं त्यांच्यासोबत, अदिती म्हणाली. वाव अदुडी, तुला विक्रमसोबत बोलायला आवडत नाही? इथे पहा माझ्याकडे. आता आपण पार्टीला जाणार आहोत. खूप मज्जा करूयात आपण. मी पण किती दिवस झालं पार्टी अटेंड केली नाही, नताशा म्हणाली. मी नाही येणार. मी घरी स्टडी करते, अदिती म्हणाली. हाऊ स्वीट अदिती. तुझे पाय देती का? तुझे चरण स्पर्श करायचे आहे, नताशा नाटकीपणे म्हणाली व खाली झुकली. अगं, काय करते? अदिती म्हणाली. आता अगदी चूप बसायचं. आधीच अजिंक्यने माझा मूड खराब केला आहे. आता जे मी सांगेल तेच करायचं, समजलं? बस इथे. नताशाने अदितीला बेडवर बसायला सांगितलं व कपाटातून कपडे काढू लागली. एक एक करत तिने पूर्ण कपाट खाली केलं व आता कपड्यांच्या ढिगात बसून कपडे चाळू लागली. अदितीने कपाळावर हात मारला. कसं होणार या मुलीचं, अदिती स्वतःशी बोलली व तिची मजा पाहू लागली. अदुडी, जा, हे ट्राय कर, नताशा तिच्या हातात ड्रेस देत म्हणाली. मी नाही घालणार हा ड्रेस. अदिती पुढे काही बोलणार, नताशाने डोळे बारीक केले व अदितीकडे रागात पाहिलं. तसं अदिती म्हणाली. मी चाललीच होती, आता घालून येते. अदिती गेली व नताशा पुन्हा ढिगातून कपडे पाहू लागली. शेवटी तिला एक रेड कलरचा शॉर्ट ड्रेस, पार्टीवेअर ड्रेस भेटला. तिने तो हातात घेतला व खुश झाली. नताशा ड्रेस घेऊन उभी राहिली. वर पाहिले तर तिच्यासमोर अदिती उभी होती. नताशा डोळे फाडून तिच्याकडे पाहू लागली. ब्लॅक कलरचा स्लीवलेस वन पीस गाऊन जो तिच्या शरीराला पूर्ण चिपकला होता. अदितीचं सपाट पोट, तिचं फिगर त्यामध्ये उठून दिसत होतं. ड्रेसचा गळा थोडा खोल असल्यामुळे तिचे भरदार उभारलेले अवयव नजरेस पडत होते. काहीही मेकअप नसतानाही ती खूप सुंदर दिसत होती. तिच्या नितळ गोऱ्या रंगावर तो ड्रेस उठून दिसत होता. नताशा तर पाहतच राहिली होती. क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.